अवॉर्ड त्यांना मिळून त्यांना सन्मानित केलं. अशा व्यक्तीपर माझ्या बड्डे निमित्तानं फंक्शन काही द्यायचं 3-4 दीस गोंयांत आशिल्लें की खूब जाणांचें हें आशिल्लें की सडनली येवन गेले की आमकां त्यांनी इंट्रोड्यूस करूंक ना अशें आशिल्लें म्हणून त्यांनी इंट्रोड्यूस केलें. आनी कितले दीस आसतले सर ते आज वचून आनी कितें विजीट आहा गोंयान कितें तेचें भोंवपाचें नाही अशेंच तांकां कार्यक्रमा निमित्तानं तुम्हाला काय बोलायचं असेल असेंब्ली सेशन पण बघितलं, कसं वाटलं तुम्हाला, कसं चालतं विधानसभा? मी रमेशजींच्या वाढदिवसानिमित्ताने आलो होतो. खूप जुने मित्र, 25 वर्षापासूनचे मित्र. त्यांनी जे ट्रायबलमध्ये जे विशेष प्रकारचं काम केलं त्याचा एक परिणाम असल्यामुळे मी मुद्दाम त्या कार्यक्रमात आलो होतो. अतिशय उत्तम असं एक सगळं त्यांचं काम पण पाहिलं, त्यांच्यावर फिरून त्यांचे प्रोजेक्ट पण सगळे पाहिले आणि असे एक सभापती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या विधानसभेचं कामकाजही पाहिलं आणि त्याच्यामध्ये खूप बरं वाटलं. छोटी विधानसभा आहे तर स्वाभाविक आहे, 40 संख्या आहे, परंतु खूप बरं वाटलं. आणि रमेशजींचा मी उत्कर्ष अगदी डोळ्यांनी पाहिलेला आहे, शिक्षक म्हणूनही पाहिलेला आहे 25 वर्षापूर्वी. आणि नंतर एक देशभरामधले एक ट्रायबलमधलं एक लँडमार्क ज्याला म्हणता येईल, आयडियल इन्कार्नेट ज्याला म्हणता येईल, अशा तऱ्हेचं एक काम त्यांनी उभं केलेलं आहे. तेही प्रत्यक्ष पाहता आलं आणि कालपासून मग इतिहास प्रबोधिनी वगैरे सर्व प्रकार पाहत आज त्याला पुन्हा भेटून जाणार आहे. तवडकरांनी गोव्यात एक श्रमधाम ही कल्पना जी आहे ती राबवली, जी देश पातळीवर सुद्धा प्रसिद्ध होण्यापैकी झाली. ती तुम्हाला कशी वाटली? मी प्रत्यक्ष त्यांच्यावर एका प्रकल्पावर गेलो होतो, एका घरी गेलो होतो आणि निशब्द झालं. 3-4 अपंग असणारी इथल्या लोकांसाठी त्यांनी बांधलेलं घर, ते तिथं प्रवेश केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे एकूण हास्य मी बघितलं तर वंचितांना कसं नुसता आधार मिळाला तर त्यांच्या जीवनामध्ये एक असा निर्झर येतो, तसं का मी पाहिलं. एक आदर्श आयडियल आणि प्रत्यक्ष श्रमदानातनं केलेलं, मग त्याच्यात म्हणजे प्रत्यक्ष श्रमदान केलेलं आणि 8-9 लाख रुपये जवळजवळ किमतीचं एक घर आणि इतकं उत्तम प्रकारचं मी देशभरामध्ये खूप ठिकाणी असे प्रकल्प पाहिलेले आहेत. पण हा युनिक प्रकल्प आहे आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. थँक्यू.